टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे शेवभाजी। तर ही शेवभाजी जी आहे ती महाराष्ट्रीयन स्टाईल नसून गुजराती स्टाईल ही शेवभाजी आहे आणि याला गुजरातीमध्ये सेव टमाटरનું શાક असं म्हणतात। तर ही जी सेव टमाटरची भाजी आहे ती अतिशय छान लागते। आपण मसाल्यातले शेव नेहमीच खातो, तर ही एका वेगळ्या पद्धतीची चव ट्राय करायला काही हरकत नाही आणि चवही उत्तम आहे। तर चला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 3 टमाटर, कारण सेव टमाटरची भाजी आहे तर 3 मोठे मोठे टोमॅटो मी घेतलेले आहे। त्यातला एक आपण साईडला काढून घेणार आहोत आणि 2 टमाटर जे आहे ते बारीक करणार आहोत आपण। तर छान बारीक बारीक पीसेस करायचे आहेत जेणेकरून हे जे टमाटर आहे ते छान तेलामध्ये व्यवस्थित होतील, एकजीव होतील, त्यामुळे हे आपल्याला बारीक कट करायचे आहे। आणि आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। तर एक वाटी घ्यायची आपल्याला आणि त्यात आपल्याला टाकायचे 2 छोटे चमचे धणे पावडर मी घेते आहे आणि पाव चमचा हळद घेते आहे आणि याच चमच्याच्या मापाने आपण घेणार आहोत ते म्हणजे काश्मीरी लाल तिखट। आता काश्मीरी लाल तिखट का घ्यायचं तर हे फारसं तिखट नसतं आणि याने भाजीला रंग छान येतो। आणि बघू शकता तुम्ही मी 2 ते 2.5 चमचे इथे घेत आहे। आता ही जी टेस्ट आहे तिखटची ती तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता, पण काश्मीरी लाल तिखट हे फारसं तिखट नसतंच। पाव चमचा आपण घेतला आहे ते म्हणजे जिरे पावडर। तर जिरे पावडर, धने पावडर, हळद आणि लाल तिखट याचं मिश्रण करून घेऊया। थोडंसं पाणी टाकून आपण याचं घट्टसर असं बॅटर करून घेणार आहोत आणि आता हे बॅटर साईडला ठेवूया आणि आपली भाजीची जी दुसरी तयारी आहे ती आपण करून घेणार आहोत। तर एक पॅन ठेवून घेऊया आपण आणि त्यात आता आपण पुढची जी तयारी आहे भाजीची ती करूया। तर ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे, खूप जास्त यात काही आपल्याला लागणार नाही आहे। यातला जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे खरं तर टमाटरच आहे आणि टमाटरचाच याला जास्त करून आपण रस्सा करणार आहोत। तर थोडंसं जिरं आणि थोडंसं मोहरी आपण टाकून घेणार आहोत आणि आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या ज्या असतात बारीक कापलेल्या त्या टाकून घेऊया आणि छान व्यवस्थित होऊ देऊया। आणि थोडंसं झाल्यानंतर यात आपण आपला जो बारीक कापलेला टोमॅटो आहे, 2 टोमॅटो आपण कापले होते ते आपण टाकून देणार आहोत। टोमॅटो अगदी तेलात खूप छान लवकर शिजून यावेत आणि गल्ल व्हावेत यासाठी काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं जे मीठ आहे ते आपण यात टाकून देणार आहोत। भाजीत थोडं कमी घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल, चवीनुसार मीठ यात आपण टाकून द्यायचं आहे आधीच। आणि यामुळे काय होईल की आपले जे टमाटर आहेत ते लवकर शिजून येतील आणि एकजीव तेलात शिजतील। तर आपण थोड्या वेळ या टमाटरना होऊ देऊया तेलात। आणि आता आपण आलं लसूण पेस्ट आपल्याला पाहिजे आहे, ती सुद्धा छान बारीक केलेली आलं लसूण पेस्ट आपण घेतली आहे आणि ही सुद्धा एका बाजूने आपण तेलात व्यवस्थित होऊ देणार आहोत। तर जवळपास 1 टेबलस्पून आपल्याला आलं लसूणची पेस्ट यात हवी आहे, याने भाजीला चव छान येते आणि दोन्ही गोष्टी आता व्यवस्थित तेलात आपल्याला होऊ द्यायच्या आहे। सेव टमाटरची भाजी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर यातली कुठली असेल तर ती आहे या टमाटर जे आपण बारीक कापलेले आहे आणि जे काही मसाले आपण यात आता सगळे घातलेले आहेत ते व्यवस्थित एकजीव होईपर्यंत शिजवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर बाजूला आपण एक टमाटर ठेवलं होतं, तर त्या टमाटरची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पेस्टसुद्धा मी आता यात टाकते आहे। आता ही पेस्ट आणि टमाटर आणि आपण टाकलेले लसूण आलं हे सगळं छान व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे इतपत आपल्याला त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या भाजीतली ही आहे आणि त्या पद्धतीने आपण होऊ देऊ या सगळ्या गोष्टी। आणि आता यात आपण आपला जो मसाला आहे तयार केलेला होता तो सुद्धा आपण टाकून देतोय आणि हे सुद्धा व्यवस्थित मिश्रण आपल्याला सगळं होऊ द्यायचं आहे। वाटल्यास आपण यावर थोडंसं झाकण सुद्धा ठेवू शकतात जेणेकरून आपल्या टोमॅटो असे कच्चे राहणार नाहीत आणि ते व्यवस्थित एकजीव शिजतील, कुठेही वेगळं यात काहीच तुम्हाला दिसणार नाही, अशी एकजीव झालेली भाजी आपल्याला बघता येईल। आणि छान व्यवस्थित होऊ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यात। तर आता आपण टाकतोय यात ते म्हणजे
तुम्ही क्रीम सुद्धा टाकू शकता आणि मी इथे दही टाकलं आहे. तर दही खूप जास्त आंबट तुमचं नसेल तर ते दहीसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि क्रीमसुद्धा टाकू शकता. तर ह्या दोन्ही ऑप्शन तुमच्यासमोर आहेत की तुम्हाला जी चव आवडेल ती चव तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला दही आंबट नसेल तर ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही घालू शकता. या दोन्ही गोष्टी छान लागतात या भाजीमध्ये. आणि आता पुन्हा आपली जी ग्रेव्ही आहे ती छान व्यवस्थित होऊ देऊया. थोडासा टाकणार आहोत आपण गरम मसाला आणि तो मसालासुद्धा मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि तो सुद्धा छान उकळ येऊ देऊया या रश्श्याला. आणि आता इथे आपण कसुरी मेथीसुद्धा टाकू शकतो. जर तुम्हाला चव आवडत असेल तर या मिश्रणामध्ये तुम्ही कसुरी मेथीसुद्धा टाकू शकता. आता हा जो आपला रस्सा बनलेला आहे याला छान थोडीशी उकड येऊ देणार आहोत आपण. आणि आता आपण टाकणार आहोत यात सेव. तर जाड सेव आपल्याला टाकायचे आणि पुन्हा एक उकड काढून घ्यायची आहे आपल्याला. अगदी शेवटी जेव्हा आपण वाढणार आहोत भाजी तेव्हा आपल्याला हे सेव टाकायचे आणि एक उकड काढून घ्यायची आहे. आणि आता आपली जी भाजी आहे ती जवळपास रेडी झाली आहे. थोडीशी कसुरी मेथी वरून तुम्ही टाकाल तर आणखीन चव छान लागते. ज्यांना आवडते ते त्यांनी नक्की टाकू शकता. आणि आता थोडीशी शिजल्यावर आपली जी भाजी आहे ती रेडी टू सर्व आहे आणि खूप अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदा जर तुम्ही बघत असाल तर मग मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तरी देखील कळवा. तर पुन्हा अशा छान छान रेसिपीसह मी तुम्हाला भेटेल आणि